नमस्कार माय टू फॅमिली. तर म्हाडा मुंबई लॉटरी, म्हाडाकडून मुंबईतील 102 घरांसाठी लॉटरी 5 फेब्रुवारीपासून याची नोंदणी सुरू होणार आहे. तर याबद्दल आपण संपूर्ण माहिती पाहूया. म्हाडाच्या मुंबई मंडळातर्फे प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या तत्वावरील 120 सदनिकांच्या विक्रीसाठी 5 फेब्रुवारीपासून ऑनलाईन अर्ज नोंदणी करता येणार आहे. म्हाडाच्या मुंबई गृहनिर्माण व क्षेत्र विकास मंडळाच्या अखत्यारीतील विविध वसाहतीमधील 120 सदनिका प्रथम येईल त्याच प्रथम प्राधान्य या तत्वावर विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात येत असून यासाठी म्हाडाच्या अधिकृत संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज नोंदणीची प्रक्रिया ही 5 फेब्रुवारी 2026 रोजी सकाळी 11 वाजल्यापासून सुरू होणार आहे. म्हाडाच्या मुंबई मंडळामार्फत ही संधी उपलब्ध करून देण्यात येत असून यापूर्वी सोडतीद्वारे विक्रीसाठी जाहीर करण्यात आलेल्या मात्र विविध कारणांमुळे रिक्त राहिलेल्या सदनिकांचा यात समावेश आहे. इच्छुक नागरिकांनी bookmyhome.mahada.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर अर्ज नोंदणी करून या संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन म्हाडाकडून करण्यात आले आहे. आता म्हाडाचे घर कोणत्या भागात किती सदनिका आहेत ते सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर अर्जदारांनी अर्ज करण्यासाठी म्हाडाच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रथम नोंदणी करणे आवश्यक आहे. ऑनलाईन अर्ज सादर करणे, अनामत रक्कम भरणे, अर्ज शुल्क भरणा, योजना सदनिका निश्चिती करणे या प्रक्रियेला दिनांक 12 फेब्रुवारी 2026 रोजी सकाळी 11 वाजल्यापासून सुरुवात होणार आहे. सदनिकेच्या विक्री किमतीचा 10% रकमेचा भरणा सदनिका निश्चिती केल्यानंतर 48 तासांच्या आत अर्जदाराने करणे आवश्यक आहे. प्रथम येईल त्यास प्रथम प्राधान्य या तत्वावर मंडळाने बांधलेल्या शिंपोली कांदिवली येथील 8 सदनिका, चारकोप सेक्टर 8 कांदिवली येथील 2 सदनिका, अँटॉप हिल वडाळा येथील 27 सदनिका, तसेच तुंगापोवई येथील 44 सदनिका, तसेच PMGP मानखुर्द येथील 1 सदनिका, मालवणी मलाड येथील 1 सदनिका, गायकवाड नगर मालवणी मलाड येथील 1 सदनिका अशा एकूण 84 सदनिका विक्रीसाठी उपलब्ध आहेत. तसेच विकास नियंत्रण नियमावली 33.5.7 अंतर्गत मंडळाला प्राप्त झालेल्या सदनिकांमधून घाटकोपर पूर्व येथील 2 सदनिका, कन्नवार नगर विक्रोळी येथील 1 सदनिका, अँटॉप हिल वडाळा येथील 8 सदनिका, भायखळा येथील 6 सदनिका, ताडदेव येथील 6 सदनिका, लोअर परळ येथील 4 सदनिका, सायन येथील 2 सदनिका, JVPD अंधेरी पश्चिम येथील 7 सदनिका अशा एकूण 36 सदनिका विक्रीसाठी उपलब्ध आहेत. आता पात्रतेच्या अटी. अर्ज सादर करायच्या दिवशी अर्जदाराचे वय 18 वर्षापेक्षा कमी नसावे. अर्जदार हा भारतीय नागरिक असणे गरजेचे आहे. अर्जदार अविवाहित असल्यास स्वतःचे आधार कार्ड, पॅन कार्ड, अर्जदार विवाहित असल्यास पती पत्नी यांचे आधार कार्ड, पॅन कार्ड, अर्जदार घटस्फोटित असल्यास सक्षम न्यायालयाच्या निकालाची प्रमाणित प्रत अथवा अपील दाखल असल्यास त्याची प्रत. अंतिम निकालाच्या प्रतीशिवाय सदनिकाचा ताबा देण्यात येणार नाही. तर अपील दाखल असल्यास त्याची प्रतसुद्धा आवश्यक आहे. डिक्री प्रमाणपत्राशिवाय सदनिकेचे वितरण केले जाणार नाही. आरक्षण प्रवर्गाकरिता जात पडताळणी प्रमाणपत्र आवश्यक असून सदर प्रमाणपत्र नसल्यास जातीचा दाखला लागणार आहे. आधार कार्डशी संलग्न असलेला भ्रमणध्वनी क्रमांक लागणार असून अर्जदार आणि त्याचे म्हणजेच पती पत्नी दोघांचे ईमेल ID लागणार आहेत. अनामत रकमेचा भरणा केल्यानंतर अर्जदारास बुक माय होमसाठी बटन दिसेल. त्यावर विंग, इमारत क्रमांक, सदनिका क्रमांक, मजला याची माहिती उपलब्ध असेल. अर्जदार त्यांना हवी असणारी सदनिका उपलब्ध असल्यास ती निवडू शकतो. अनामत रकमेचा भरणा केल्यानंतर अर्ज फक्त पाहता येऊ शकेल. अर्जदाराने त्याचा ऑनलाईन अर्ज ओपन करून त्यामध्ये कोणताही फेरफार करणे शक्य होणार नाही. अर्जदाराने प्रिंटेड पावतीमधील माहिती वाचून बरोबर असल्याची खात्री करावी. सदनिका निश्चिती केल्यानंतर 48 तासाच्या आत सदनिकेच्या विक्री किमतीच्या 10% रक्कम भरणा आवश्यक असेल. रकमेचा भरणा केल्यानंतर ती म्हाडाकडे प्राप्त झाल्याची खात्री करून अर्जदारास ऑनलाईन पद्धतीने सदनिकेची रक्कम भरून घेण्यासाठी तात्पुरते देकारपत्र देण्यात येईल. अर्जदार यांना सदनिकेची निश्चिती करण्यापूर्वी आवश्यक अनामत रक्कम व अर्ज शुल्काचा भरणा करणे आवश्यक आहे. अर्जदार
यांनी अनामत रकमेचा भरणा करून सदनिका निश्चिती केल्यानंतर 48 तासाच्या आत सदनिकेच्या विक्री किमतीच्या 10% रक्कम भरणे आवश्यक आहे। या कालावधीमध्ये अर्जदार यांनी सदनिकेच्या विक्री किमतीच्या 10% रकमेचा भरणा न केल्यास सदनिकेवरील दावा आपोआप रद्द होईल व भरलेली अनामत रक्कम संपूर्ण मंडळाकडे जमा करण्यात येईल। अनामत रकमेचा भरणा करून अर्जदार यांना एका अनामत रकमेवर एक सदनिका एक वेळेस निश्चित करणे शक्य होईल। त्यानंतर अर्जदाराला तीच सदनिका निश्चित करावी की झाल्यास ती सदनिका 48 तासानंतर निश्चित करता येऊ शकेल, परंतु यासाठी पुन्हा अनामत रकमेचा भरणा करणे आवश्यक आहे। जाहिरातीमधील वेळोवेळी रिक्त सदनिकांचा तपशील ऑटोमॅटिक वेबसाईटवर दिसेल। या अनुषंगाने अर्जदार अर्ज करू शकतील। अर्जदार यांना सर्व रकमा जे आहेत ते NEFT, RTGS, नेट बँकिंग, UPI, डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड याद्वारे ऑनलाईन पद्धतीने करणे आवश्यक आहे। तर आता सदनिकांची विक्री किंमत भरणा करावयाच्या अटी व शर्ती। 1. अर्जदार यांनी सदनिकेची निश्चिती केल्यानंतर ऑनलाईन पद्धतीने सदनिकेच्या विक्री किमतीच्या 10% रक्कम 48 तासाच्या आत भरणे आवश्यक असेल। या कालावधीमध्ये रकमेचा भरणा न केल्यास सदनिकेवरचा दावा आपोआप रद्द समजण्यात येईल व भरणा केलेली अनामत रक्कम मंडळाकडे जमा करण्यात येईल। त्यानंतर अर्जदार यांच्याद्वारे सदनिकेची निश्चिती करून सदनिकेच्या विक्री किमतीच्या 10% रकमेचा भरणा केल्यानंतर उर्वरित रक्कम भरण्यासाठी ऑनलाईन पद्धतीने तात्पुरते देकारपत्र देण्यात येईल। अर्जदार यांना तात्पुरते देकारपत्र दिल्यानंतर पुढील 90 दिवसाच्या आत उर्वरित रक्कम भरणे आवश्यक आहे। सदर कालावधीत भरणा न केल्यास अधिकतम 90 दिवसाची मुदतवाढ घेऊन नियमानुसार रक्कम भरणे बंधनकारक आहे। यामध्ये कसूर केल्यास कोणतेही कारण न देता मुदत संपताच सदनिका रद्द करण्यात येईल। तात्पुरते देकारपत्र दिल्यानंतर कोणत्याही कारणास्तव अर्जदाराने सदनिका नाकारली, विक्री किमतीचा भरणा विहित मुदतीमध्ये न केल्यास किंवा कोणत्याही कारणास्तव वितरण रद्द झाल्यास अर्जदाराने सदनिकेच्या किमतीपोटी भरलेल्या रकमेतून संबंधित सदनिकेच्या विक्री किमतीच्या 1% एवढी रक्कम ही समपहरण वजावट करून उर्वरित रक्कम कोणतेही व्याज न देता परत करण्यात येईल। सदनिकेच्या विक्री किमतीचा भरणा करण्यासाठी अर्जदारास वित्तीय संस्थेकडून गृहकर्ज घ्यावयाचे असल्यास अशा अर्जदारांनी ज्या वित्तीय संस्थेकडून कर्ज घ्यावयाचे आहे त्या वित्तीय संस्थेचे प्री सँक्शन लेटर आपल्या लॉग इन ID मधून अपलोड करणे गरजेचे आहे। त्यानंतर सदर बँकेच्या नावे व अर्जदाराच्या लॉग इन ID मध्ये कार्यालयाद्वारे ना हरकत प्रमाणपत्र देण्यात येईल। सदनिकेच्या रकमेचा व मुद्रांक शुल्काचा भरणा केल्यानंतर सदनिकेचे वाटप व ताबापत्र देण्यात येईल। मुंबई गृहनिर्माण व क्षेत्र विकास मंडळाने या योजनेतील सदनिकाच्या वितरणासाठी किंवा याबाबतच्या कोणत्याही कामासाठी कोणालाही प्रतिनिधी, सल्ला देणारा व प्रॉपर्टी एजंट म्हणून नियुक्त केलेले नाही। अर्जदारांनी कोणत्याही अनधिकृत व्यक्तीशी परस्पर पैशांचा व्यवहार केल्यास त्याला मुंबई मंडळ म्हणजेच म्हाडा जबाबदार राहणार नाही। तसेच अर्जदारास कोणी दलाल किंवा व्यक्ती परस्पर अर्ज विक्री किंवा म्हाडाच्या नावे पैसे उकळणे किंवा फसवणूक करणे इत्यादी बाबी करताना आढळल्यास म्हाडाच्या मुख्य दक्षता व सुरक्षा अधिकारी प्राधिकरण यांच्याशी दिलेल्या या क्रमांकावर जो आहे 66 40 54 48 या दूरध्वनी क्रमांकावर तसेच मिळकत व्यवस्थापन पणन मुंबई मंडळ यांच्याशी 66 40 51 23 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा। अर्जदारांनी अधिक माहितीसाठी 98 69 98 800 या हेल्पलाईन क्रमांकावर किंवा उपमुख्य अधिकारी पणन मुंबई मंडळ यांच्याशी दिलेल्या या ईमेल ID वर संपर्क साधावा। तसेच ऑनलाईन अर्ज करण्यापूर्वी अर्जदारांनी माहिती पुस्तिका व जाहिरात काळजीपूर्वक वाचावी असे आवाहन मंडळातर्फे करण्यात आले आहे। तर म्हाडाची प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या तत्वावर घरांची विक्री होणार आहे आणि त्यासाठी जे कोणी इच्छुक असतील त्यांच्यासाठी ही आनंदाची बातमी आहे। तर 5 फेब्रुवारीपासून नोंदणी सुरू होणार आहे आणि जो घरांचे डिटेल्स आहेत त्याच्यावर आपण नक्कीच व्हिडिओ बनवू। तर
तर पवई तुंगा येथील सॅम्पल फ्लॅटसुद्धा तुम्हाला पाहायला मिळणार आहे. तर हीच अपडेट जी आहे ती मला आपल्यापर्यंत पोहोचवायची होती. जर व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तर व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. आपल्या सर्वांचे आभार.